नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. उद्या एक महाराष्ट्रामधील नामवंत मैदान होतंय. ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला असा आपला मोठा सोन्या 50-50 याच्या नावानं हे मैदान होतंय 50-50 केसरी. हे मैदान मुळीक वस्ती तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी होतंय. तर या मैदानामध्ये कोणकोण टॉपचे पैरे आहेत ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर पहिला पायरा आहे आपला सर्वांचा लाडका जेजुरीचा लाडू आणि मानघरचं वादळ. बऱ्याच दिवसापासून मानघरचं वादळ गुलालापासून लांब होतं, ते आता परवाच गुलाल केलेलं आहे. तर मानघरचं वादळ आणि जेजुरीचा लाडू. पुढील पायरा आहे मित्रांनो, पुढील पायरा तुम्ही सांगायचा आहे. पुढील पायरा आहे वेगाचा शेवट निंबाळकर सरांचं काळीज अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट हिंदकेसरी सर्जा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय सर्जा या मैदानामध्ये कोणासोबत पळेल? सर्जाचा पायरा कोण असेल? गाडीवरती कोण बसेल? हे मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आपण पुढील पायरा बघूया. पुढील पायरा आहे शंभू डॉन आणि वायकरांचा सिकंदर 81-81. सिकंदर आणि शंभू डॉनची गाडी उद्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. यानंतरचा पायरा आहे आदत किंग राजा आणि शिरसवडीची रायफल. शिरसवडीची रायफल आणि आदत किंग राजा आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल. पुढील पायरा आहे कॉकटेल, हिंदकेसरी कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्यासोबत पळणार आहे लकी डॉन. लकी डॉन आणि कॉकटेलची गाडी उद्या पळताना दिसणार आहे. कॉकटेल बरेच दिवस झालं गुलालापासून लांब आहे, परंतु उद्या कॉकटेल नक्की गुलालात राहावा अशी अपेक्षा आहे. कॉकटेल आणि लकी डॉनची गाडी उद्या पळताना दिसेल. यानंतर आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तो म्हणजे लखन. संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि लखन सोबत आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तो बबलू चाचा. यांच्याकडे आहे तो राजा आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन ही गाडी उद्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. यानंतरचा पायरा आहे व्हाईट गोल्ड सर्जा आणि व्हाईट गोल्ड सर्जासोबत मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. अर्जुन आणि व्हाईट गोल्ड सर्जाची गाडी या मैदानामध्ये पळेल. यानंतर मास्तर माळशिरसच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आणि त्याच्यासोबत पळणार आहे सम्राट शाकीर भाई संभाजीनगर यांचा सम्राट आणि मास्तर ही गाडी पळेल. यानंतर आपली चटणी भाकरीचा बैल म्हणजे घरणिकेचा राजा उद्या अत्यंत चर्चेत असलेला बैल सिद्धेश्वर कुरोलीचा लक्षा आणि घरणिकेचा राजा या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, पुढचा पायरा आहे तो म्हणजे रायना, ज्यानं हिंदकेसरीचा मान पटकवला असा किरणप्पा शाळगाव यांचा रायना आणि त्याच्यासोबत जलवा पळणार आहे उद्या. ही घरची गाडी उद्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, बरेच जण मथुरबद्दल विचारत होते, पण मथुर उद्याच्या मैदानामध्ये काय पळणार नाही. मथुर डायरेक्ट 1 तारखेला कदमवाडीला मैदान होणार आहे, महाराष्ट्र केसरी मैदान. त्या मैदानामध्ये मथुर आपल्याला पळताना दिसेल. आणि यानंतर आपला सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बैलगाडा क्षेत्रातील सेलिब्रिटी, ज्याला सगळेजण देव मानतात आणि तो खरंच देवच आहे, असा आपला अक्रम हिंद केसरी बकासूर. तर सगळ्यांनाच ओढ लागली की बकासूरचा पायरा कोणासोबत असेल, बकासूर कोणत्या वासरासोबत पळेल. मित्रांनो, आत्ता चर्चेत असलेलं बकासूर सोबत पळण्यासारखं एकच वासरू आहे, ते म्हणजे उर्मिलाताई गायकवाड चिंचाळे फार्म यांचा कंदूरचा राजा. मित्रांनो, सलग 4-5 मैदानात गुलाल आहे आणि ट्रिपल हिंद केसरी सुद्धा झालेला आहे. तर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला कंदूरचा राजा आणि आपला अक्रम हिंद केसरी बकासूर ही गाडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आणि उद्या या मैदानाचं प्रमुख आकर्षण असणार आहे ते म्हणजे मोठा सोन्या. सर्वांनीच 2023च्या मैदानामध्ये हिंदकेसरी मैदानामध्ये बकासूर आणि मोठा सोन्याची गाडी पळताना बघितली आणि गाडीने 1 नंबर केलेला. उद्या मोठा सोन्या आणि आपला हिंदकेसरी सुलतान
सुलतान आणि मोठा सोन्याची गाडी उद्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल. ही एक प्रेक्षणीय लढत असेल. हा तुफानी फेरा फक्त प्रेक्षकांच्या आग्रहाखातीर घेतलेला आहे. आपला सोन्या 50-50 आणि हिंदकेसरी सुलतान ही गाडी या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला. आणि सर्वांचंच लक्ष असेल बकासूरवरती, कारण बकासूर आणि सोन्या ही एक काळ होता. या काळामध्ये गाडी पळालेली आणि गाडीने नंबर केलेला. आणि उद्या हेच मैदान आहे. सोन्या 50-50 देखील मैदानामध्ये असणार आहे. आणि सोन्या मैदानामध्ये असताना बकासूर उद्या नंबर करेल का, गुलालात राहील का, सगळ्यांनाच ओढ लागलेली आहे. आणि सर्व उद्या बकासूर फॅन मैदानावरती लवकर येतील. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हे सांगणार आहे की बकासूरचा गट नंबर किती आहे, किंवा ज्यांचे आपण पैरे सांगितले ते उद्या कोणत्या गटात पळणार आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक बकासूरसाठी आणि मोठा सोन्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की उद्याच्या मैदानामध्ये कोण एक नंबर करेल आणि कोण एक नंबर केला पाहिजे, हे कमेंट करून अवश्य सांगा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.